अँड ऑल टीम. आणि आपण बघतोय या स्पर्धेचा आनंद सुद्धा घेताना आपण बघतोय सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दाखल झालेत. अजूनही आपण बघितलं तर दुपारच्या सत्रानंतर नक्कीच अजूनही जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्याला प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पाहायला मिळेल. विजयसाठी पारितोषिक लावलेलं आहे. जर त्याने गॅटिंगला विकेट घेतला तर मॅडीकडून त्याला खानसाबकडली भरलेली तंदुरी भेट म्हणून पारितोषिक म्हणून दिली जाईल. खानसाबकडून भरलेली तंदुरी मॅडी देणार. जर विजयने गॅटिंगला विकेट घेतल्यावर विजय मी पण तुझ्या बरोबर दोघस बाटली कोंबडी. तर सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू हा दबाव आहे, कारण की जर बघितलं तर पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर एक हाती किल्ला लढवला गेला होता आणि यावेळी आपण बघतोय वाईट +1 एकूण 2 धावा. तर स्ट्राईक एंडला आपण बघतोय गॅटिंग मानकर. नॉन स्ट्राईकला आपण बघतोय थॉमसन नाथो. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली आणि यावेळी सुटलेले आहे. तर नक्कीच एक सोपा झेल त्या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी एक मोठा हादरा बसला असता तो म्हणजे कोहली इंडियन संघाला. मात्र यावेळी काय घडलंय तर झेल सुटलाय आणि त्याचा प्रत्यय म्हणजे या 2 धावा. जर गॅटिंग मानकर यांनी 3 षटकार ठोकले तर सलेमॉन मानकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. आणि विजय यांना सुद्धा संधी आहे. जर विजय यांनी गॅटिंग मानकरला आउट केलं तर भरलेली तंदुरी या ठिकाणी सुटली तर गेली आहे, मात्र अजूनही चान्स आहे. यावेळी चेंडूला फक्त दिशा गेली मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि त्याचमुळे हा चेंडू जातोय निर्धाव. चेंडूच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 4 धावा. यावेळी सूर्य एक चेंडू. यावेळी मात्र काय घडलंय तर लेग स्टिकच्या बाहेर आपण बघतोय अवंतर धाव. वाईट +1 एकूण 2 धावा. तर या 2 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलंय 6 या धावसंख्येवर. चेंडू टाकून आतापर्यंत झालेत फक्त आणि फक्त 2, कारण की हा दबाव आहे, हा प्रेशर आहे. जर झेल टिपला असता नक्कीच समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. यावेळी सूर्य एक चेंडू यॉर्कर. नक्कीच यावेळी मात्र दबावात येतोय गॅटिंग मानकर, कारण की एक झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय आणि त्यानंतर मात्र आता चेंडूला सन्मान देतोय. आतापर्यंत धावा झाल्या त्या 8, 6 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. यावेळी मोठा फटका. यावेळी संधी दिली आणि त्या चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. षटकार डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच वन साइड हिरो, वन साइड बॅटिंग करताना दिसतोय गॅटिंग मानकर. यावेळी संधी आहे, क्षेत्ररक्षक येतोय आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार. त्या मात्र संधी आहे, कारण की गॅटिंग मानकर यांच्यासाठी आपण बघितलं सलेमॉन मानकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. तर 2 लागल्या गेल्यात, अजून एक आला तर नक्कीच 500 रुपयाचा मानकरी ठरू शकतोय गॅटिंग मानकर. आणि विजयला सुद्धा संधी आहे, एक तंदुरीचा मानकरी सुद्धा ठरू शकतोय. यावेळी मात्र सुरेख चेंडू हाताला गेला. यावेळी कमबॅक केलंय. या षटकामध्ये जर विचार केला तर 18 धावा लागल्या गेल्यात, कारण की या षटकामध्ये झेल सुद्धा सुटला गेला आणि धावा सुद्धा आल्या गेल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
प्रथम फलंदाजी करताना कोहली इंडियन संघ बिनबाद 18 धावा. डीजे धन्यवाद डीजे. तर मागच्या षटकाचा जर विचार केला तर नक्कीच मला वाटतं दुसऱ्या चेंडूवर त्या ठिकाणी गडी बाद झाला असा, तो म्हणजे गॅटिंग मानकर. मात्र झेल सुटला आणि संधी मिळाली. यावेळी गोलंदाजी मार्कवर येतोय ऑस्डन मानकर, जो मागच्या मॅचचा हिरो. नक्कीच वन साइड गोलंदाजी 4 गडी बाद सुद्धा केले होते. त्यानंतर फलंदाजी करताना 18 चेंडूमध्ये तब्बल 43 धावा ज्याने ठोकल्या तोच ऑस्डन मानकर. यावेळी बघा चेंडूला दिशा दिली गेली आहे. आमचे पंच आहेत त्या ठिकाणी आणि तत्पूर्वी काय घडलंय मैदानात तर पंच किती धावात, एकच धाव त्या ठिकाणी असणार आहे डिक्लेरेशन झोन मध्ये. तर या एक धावेने आता मात्र धावफलक वाढून सरकलाय ते म्हणजे 19 धावा. चेंडूचा विचार केला आतापर्यंत 2 चेंडू त्या ठिकाणी टाकून झालेत, कारण की थॉम्सन याला सुद्धा माहिती आहे की गॅटिंग मानकर या ठिकाणी मोठे फटके खेळण्यात माहीर आहेत. त्याचमुळे आपण बघतोय तर स्ट्राईक एंडवर आणलंच जात आहे गॅटिंग मानकर. आतापर्यंत 6 चेंडूमध्ये तब्बल 14 धावांवर खेळतोय. त्यामध्ये जर बघितलं तर 2 मोठे फटके, 2 षटकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. यानंतरचा तिसरा चेंडू असणार आहे दुसऱ्या षटकातील. ऑस्डन मानकर, गॅटिंग मानकर. सुरेख चेंडू, ब्लॉक हॉल, सुरेख चेंडू हाताळला गेला. कारण की या अगोदर बघितलं तर विजय थोडंसं महागडं षटक हाताळताना दिसलेत. मात्र यावेळी काय घडतंय तर कमबॅक केलंय आपल्या संघासाठी ऑस्डन मानकर. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकच धाव. सुरेख फटका इंटू द गॅप. मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू कलेक्ट करतील आणि अजून एक निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक दुसरा. आता मात्र थोडंसं प्रेशर आलं गेलंय गॅटिंग मानकर. यावेळी काय घडलंय, निर्धाव चेंडू या ठिकाणी बघितलं गेलं पंचांनी त्या ठिकाणी आणि हा निर्धाव चेंडू. यावेळी काय घडलंय तर डॉट बॉलची या ठिकाणी हॅट्रिक केली गेली. ऑस्डन मानकर मागच्या सामन्यात, या मॅच मध्ये सुद्धा आपण बघतोय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. मागच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर 2 षटकांमध्ये 4 धावा खर्च केल्या, 4 गडी बाद केले होते. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5. यावेळी फुल टॉस चेंडू होता, मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली. धावा दाबल करावं लागल्या गेले त्या 20. षटकाची समाप्ती होते 2 आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्यात फक्त आणि फक्त 2. तत्पूर्वी आपण जाऊया, देऊया डीजे युवराजला संधी. डीजे जय शाल्या. नवीन गोलंदाज मैदानात वैयक्तिक पहिलं, संघासाठी 3रं षटक. पहिल्या षटकाचा जर विचार केला, विजय थोडंसं महागडा षटक, कारण की झेल सुटला गेला.
गॅटिंग मानकरचा आणि त्यानंतर 2 षटकार आले. मात्र मागच्या षटकाचा जर विचार केला तर ऑस्टन मानकर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. तरी चांगली सुरुवात राहिली कोहली इंडियन संघाची. बिनबाद 20 धावा आतापर्यंत 10च्या सरासरीने खेळताना हा संघ दिसतोय. नवीन गोलंदाज जयेश हाल्या याला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की ऑस्टन मानकर यांनी जी कामगिरी केली आहे त्याच कामगिरीवर चालावं लागेल, ते म्हणजे गोलंदाज जयेशाला. पहिला चेंडू, यावेळी चेंडूला बघा पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. या चेंडूवर मात्र पुरेपूर समाचार घेतला गेलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमार्शे बाहेर 6 धावांसाठी. यावेळी मात्र सुरेख चेंडू ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळला गेलाय. मात्र एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता मात्र थांबवला गेलाय आणि या एक धावेने आता मात्र धावफलक या वेगाने पुढे सरकलाय. 27 धावा. चेंडू टाकून झाले तर आतापर्यंत 2. तिसरं षटक मैदानात चालू आहे. 5-5 षटकांचे सामने या ठिकाणी आपण बघतोय. पहिल्या सत्रापासून चांगले सामने या ठिकाणी आपण बघतोय. नाकवा चषक 2025 चेंडू टाकून झाले तर आतापर्यंत 2. शेवटचे 4 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक या तिसऱ्या षटकातील. यावेळी थॉम्सन चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय मात्र यावेळी सुद्धा झेल सुटला गेला. वारंवार जर विचार केला तर 2 झेल आतापर्यंत सुटले. दोन्ही खेळाडू आपण बघतो जे मैदानात फलंदाजीसाठी ओपनिंगला आलेत त्या दोघांचे या ठिकाणी झेल सोडले गेलेत. थोडीशी खराब फिल्डिंग आपण बघतोय विकास 11. या ठिकाणी झेल पकडावे लागतील, कारण की पकडा झेल तर जिंकाल मॅच. कारण की आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. एक सोपा झेल होता त्या ठिकाणी मात्र झेल सुटला गेलाय आणि धावा दाबलकर लागले गेले तर आतापर्यंत 28 धावा. तर नक्कीच चांगलं मनोरंजन करताना दिसतोय गॅटिंग मानकर, कारण की आपल्या फलंदाजीमध्ये आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 22 धावा. फुल टॉच. यावेळी सुरेख चेंडू 1+ म्हणजे एकच धाव असणार आहे ही. डिक्लेरेशन झोन मध्ये बॅटच्या साहाय्याने आलेली एक धाव. तर पंच बॅटने आलेली एकही धाव. तर स्ट्राईक चेंज रोटेट होईल असं आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. सकाळच्या सत्रापासून जर विचार केला तर चांगलं गुणलेखन आणि चांगलं निरीक्षण केलं जात आहे. या एक धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकले 29 धावा. डीजे धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आतापर्यंत चेंडू टाकून झाले 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा दावलकर लागल्या जातात ते 29 धावा. या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत 9 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. जयेश आल्या. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आला, त्यानंतर मात्र कमबॅक केलं जात आहे. फक्त 3 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत चांगली सुरुवात राहिली कोहली इंडियन संघ आपण बघतोय. प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. तर या ठिकाणी डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू गेला, त्याच कारणास्तव आपण बघतोय स्ट्राईक रोटेट या ठिकाणी झाली गेले. 5वा चेंडू.
यावेळी बघा सुंदर चेंडू, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता आणि निर्धाव जातोय हा चेंडू. शेवटचा चेंडू अजूनही मैदानात शिल्लक आहे. त्या ठिकाणी थोडीशी नाराजी व्यक्त करताना गेटिंग मानकर आपण बघतोय, कारण की जास्तीत जास्त स्ट्राईक ही स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी वाईटचा इशारा येतोय. ऑप्टिकच्या बाहेर आपण बघतोय हा चेंडू हाताळला गेलाय आणि त्याच कारणास्तव हा वाईटचा इशारा पंच आपण बघतो अशोकजी राऊत सर. यावंतर धावेने आता मात्र धावबल पुढे सरकले 30 या धावसंख्येवर. षटकाचे अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. वाईटचा इशारा होता. वारंवार आपण बघतो बॅक टू बॅक दुसरा वाईट. धावा झाल्या त्या 31 धावा. शेवटचा चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. तिसरं षटक मैदानात चालू आहे आणि थॉम्सन थोडस आपण बघतोय संत सावध सुरुवात आहे. यावेळी मोठा फटका केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि पहिला आद्रा बसलाय. थॉम्सन नात्याला परतावं लागेल. थॉम्सन नातो या ठिकाणी पहिला आद्रा बसला कोहली इंडियन संघाला. बॅक टू द पवेलियन डीजे. थँक्यू डीजे. क्लेटस बोटीचे नाकवा जुलियस खारवा यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. क्लेटस बोटीचे नाकवा जुलियस खारवा यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज मैदानात गेलाय जॅक्सन मानकर. आणखी आपण बघितलं आतापर्यंत चांगली सुरुवात आहे. 10.33च्या सरासरीने खेळताना हा संघ दिसतोय. धावबलकर धावा लागल्या जात आहेत त्या कोहली इंडियन संघाच्या. एक गडी बाद 31 धावा. मात्र तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं तर यश मिळालंय ते म्हणजे गोलंदाज जयेश हालयाला. आपल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद त्या ठिकाणी केला गेलाय. नवीन गोलंदाज मैदानात ऑस्डन मानकर पुन्हा एकदा आपण बघतोय. पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार, कारण की पहिल्या षटकामध्ये ज्याने कमबॅक केले आपल्या संघासाठी गोलंदाजीवर आणि तोच ऑस्डन मानकर आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं षटक. यावेळी पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, मात्र बॅटची हलकीशी एज लागली गेली आणि या ठिकाणी एक सोपा झेल त्या ठिकाणी दिला गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला गेलाय आणि या ठिकाणी मोठा आदरा बसलाय कोहली इंडियन संघाला गॅटिंग मानकरच्या रूपात. डीजे. तर धन्यवाद डीजे. था मात्र थोडंसं दडपण आलंय कोहली इंडियन संघावर, कारण की एक मोठा फलंदाज गॅटिंग मानकर यावेळी मात्र एक सोपा झेल त्या ठिकाणी देऊन बाद झालाय. तर मात्र नवीन फलंदाज मैदानात आपण बघतोय गॅटिंग भोत्या. तर मात्र आपल्या संघासाठी चांगल्या धावा जोडाव्या लागतील, कारण की गोलंदाजी मार्कवर बघितलं तर एक चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत ऑस्डन मानकर. यावेळी बघा काय घडलंय, बॅटची एज लागली गेले, चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये
आणि या एक धावेने आता मात्र आपलं खातं खोललं गेलंय गॅटिंग बोत्यामार्फत आणि आपल्या संघाला पाठवलंय 32 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला आपण बघतोय जॅक्सन पहिल्या चेंडूचा सामना करताना दिसेल. यावेळी मात्र सुरेख चेंडू ब्लॉक होल चेंडू आपण बघितला आणि हा चेंडू आपण बघितला तर यष्टीरक्षक चांगलं काम करताना दिसतोय आणि निर्दोष स्वरूपात हा चेंडू हाताळला गेलाय. मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त धावा रोखल्या कोणी असतील तर गोलंदाज ऑस्टन मानकर. पुन्हा एकदा यावेळी काय घडलंय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मात्र आपण बघितलं तर स्पोर्ट्समॅनशिप या ठिकाणी दाखवताना दिसतोय जॅक्सन बोथ्या. तर याच्यासाठी नक्कीच टाळ्या यायला पाहिजे कारण की स्वतःहून आपण बघतोय तर ग्राउंडच्या बाहेर येताना दिसतोय जॅक्सन मानकर. डीजे धन्यवाद डीजे. तर मात्र बॅक टू बॅक धक्के लागताना दिसत आहेत कोहली इंडियन संघाला. आता मात्र काय घडतंय मैदानात तर या षटकामध्ये तब्बल 2 गडी बाद झाले, ते सुद्धा मोठे मोठे धक्के आपण बघतोय. गॅटिंग मानकर आहेत त्यानंतर जॅक्सन मानकर या दोघांना परतावं लागलंय. अजूनही जर विचार केला तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानात आपण बघतोय विलास मोरक्या. शेवटचे 2 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक चौथ्या षटकातील. सुरेख चेंडू. यावेळी बघा चेंडू पडल्यानंतर बघितलं तर चेंडूने थोडस या ठिकाणी वळण घेतलंय आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आणि चेंडू जातो निर्धाव. शेवटचा चेंडू. यावेळी रिव्हर्स फटका इंटू द गॅप मधून चेंडू आपण बघतोय. त्या ठिकाणी चेंडू जातोय दंदन दंदन करत सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. डीजे थँक्यू डीजे. तर आपण बघतोय धावपलकर धावा लागल्या गेल्या त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर कोहली इंडियन संघ 3 गडी बाद 36 धावा. या दिवसातील चौथा सामना जो आहे ईगल स्टार वर्सेस स्वराज 11. तर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ह्या इनिंग नंतर लगेचच टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. थँक्यू. थँक्यू डीजे. टॉस का बॉस लाभलेल्या टॉससाठी चौथ्या सामन्याचे जॉन पॉल वडीचे नाकवा विश्वास बंडा यांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद डीजे. चला या इनिंग नंतर आपण जे लुझिंग आहेत, जे लुझर एक सामना हरलेले आहेत, ईगल स्टार आणि स्वराज 11 या 2 संघांमध्ये यानंतरचा चौथा सामना आजच्या दिवसातील असणार आहे. तत्पूर्वी आपण या सामन्याकडे लक्ष दिलं तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी इरोज बुरखाव शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज. या षटकामध्ये मात्र आता मोठ्या धावा घ्याव्या लागतील, त्या म्हणजे कोहली इंडियन्स. मागच्या सामन्याचा विचार केला तर 1 साइड 14 चेंडूमध्ये जिंकला होता तो म्हणजे कोहली इंडियन संघ. मात्र यावेळी चांगली कामगिरी करावी लागेल कारण की त्याच ताकदीचा समोरचा संघ आपण बघितला तर नक्कीच विकास 11, कारण की त्या संघाकडे आहे तो म्हणजे ऑस्टन मानकर आणि कोहली इंडियन्सकडे आहे तो म्हणजे गॅटिंग मानकर. यावेळी पहिला चेंडू सुरेख चेंडू हाताळला गेला. मात्र पंचाने निरीक्षण केलं की हा चेंडू वाईड आहे आणि या अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढून होते 37 धावा.
त्या मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खर्च कमीत कमी किंवा जास्तीत जास्त धावा येताना दिसतील, कारण की शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. आणि स्ट्राईक एंडला आपण बघतोय गॅटिंग भोत्या. यावेळी रिव्हर्स फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चेंडू कलेक्ट करतील तत्पूर्वी एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेले. चांगली फेकी, ॲक्युरेट फेकी केली जाते. या एक धावेने धावफलक पुढे सरकले 38 धावा. 3 गडी बाद आतापर्यंत कोहली इंडियन्स संघ आपण बघतोय प्रथम फलंदाजी करताना, नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला आपण बघतोय कलेक्ट केला जातोय. 2 बाउंसने चेंडू अडवला गेला आणि तत्पूर्वी मैदानात काय घडलंय तर 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने आतापर्यंत धावांचा विचार केला 40 धावा लागल्या गेल्यात. अजूनही जर विचार केला तर 4 चेंडू शिल्लक या 5व्या षटकातील. जर 4 चेंडूमध्ये नक्कीच 2 एखादे मोठे फटके आले तर नक्कीच चांगला स्कोर बोर्ड आपण बघू शकतो. 50 धावांच्या वरती जाताना हा संघ दिसेल. मात्र अजूनही काही घडू शकतं मैदानात. गोलंदाज तितक्याच ताकदीचा आपण बघतोय. इरोज हा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. जॉन बॉल बोटीचे नाखवा विजय बंडा यांचा आपल्या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. यावेळी मात्र गडी बाद झाला, एक सोप्पा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि विलास मोरके याला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे धन्यवाद डीजे. तर आपण बघतोय अजूनही शेवटचे 3 चेंडू अजूनही मैदानाची लागी. या षटकामध्ये नक्कीच आतापर्यंत जर विचार केला तर 4 धावा खर्च गेल्या. आतापर्यंत स्कोर बोर्डवर जर धाव्या विचार केला तर 40 धावा लागल्या गेल्यात. 4 गडी बाद 40 धावा. कोहली इंडियन्स चांगली गोलंदाजी राहिले, कारण की पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 18 धावा आल्या होत्या. त्यानंतर जर विचार केला तर 3 षटकानंतर आपण बघतोय 22 धावा आल्या गेल्या. तर चांगली गोलंदाजी राहिले, चांगलं कमबॅक केलं गेलंय. त्यापर्यंत टीम विकास 11 संघ आपण बघतोय. यावेळी काय घडलंय तर वाईटचा इशारा येतोय आणि या ठिकाणी 1 बाउन्सचा सुद्धा या ठिकाणी गोलंदाजाला ताकीद दिली जाते, कारण की हा चेंडू बघितला तर फलंदाजाच्या आपण बघतोय डोक्यावरून गेलाय. 1 बाउन्स सुद्धा दिलं गेलंय. वाईट +1 एकूण 2 धावा. या 2 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकलाय 42 धावा. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. शेवटचे 3 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. यावेळी सुरेख चेंडू, ब्लॉक हॉल चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कलेक्ट करतील. तत्पूर्वी काय घडलंय मैदानात तर खराब फेकी केली गेली, कारण की या चेंडूवर फेकी करायची काही गरज नव्हती, कारण की जर बघितलं तर 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2+1 एकूण 3 धावा. या 3 धावीने आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय. 45 धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर. शेवटचे 2 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. मात्र गॅटिंग भुते याला मोठे फटके खेळावे लागतील, कारण की शेवटचे 2 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक आहेत. आतापर्यंत चांगलं स्कोर बोर्ड राहिलाय, चांगली गोलंदाजी सुद्धा राहिलाय. 45 धावा लागल्या गेल्यात. शेवटचे 2 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक आहेत. तर आपण बघतोय स्ट्राईक एंडला पॉल साजन
सजन. कारण की आपण जर विचार केला तर डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू गेला, मात्र त्या ठिकाणी पॉल याला स्ट्राईक होती आणि त्याच कारणास्तव या 2 धावा 3 धावा. ह्यावेळी मोठा फटका केलायचा होता, मात्र बॅटची एज लागली गेले आणि चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या डावातील, कारण की धावा लागल्या त्या 46 धावा. या शेवटच्या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये दिसेल. तर यानंतर सज्ज राहायचं. यावेळी पुन्हा एकदा बॅटची एज, पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन आणि अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या गेल्या त्या 4 गडी बाद 47 धावा. प्रथम फलंदाजी करताना कोहली इंडियन संघ आणि 48 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय, ते म्हणजे विकास 11 या संघासमोर. मागच्या सामन्यात सुद्धा 48 धावा चेस करताना दिसला आणि या सामन्यात सुद्धा 48 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. चला मी विनंती करतोय, यानंतरचा होणारा सामना ईगल स्टार आणि स्वराज 11 या दोन्ही संघांमध्ये असणार आहे. लुझर लुझर आणि विनर विनर अशी आपण लीग सिस्टम मध्ये ही स्पर्धा बघतोय. तर मी विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी टॉस का बॉस यामध्ये हजर राहायचं आहे. टॉस उडवण्यासाठी आपल्याला टॉस का बॉस लाभलेले आहेत. जॉन पॉल बोटीचे नाकवा विश्वास बंडा यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. टॉस का बॉस मध्ये टॉस करण्यासाठी नाकवा स्लोगन असलेल्या कॅप्स, ब्लॅक कॅप्स विक्रीसाठी आहेत. किंमत आहे 200 रुपये. आपल्याला जर हव्या असतील तर आपण आयोजकांबरोबर संपर्क साधू शकता. तुम्हाला कॅप्स दिली जाईल. टोपीची किंमत आहे 200 रुपये. चला थँक्यू. चला दोन्ही टीमला टॉस माहीत असेल. एका बाजूला स्वराज 11 आहे, दुसऱ्या बाजूला ईगल स्टार्स. चला टॉस मानवण्याच्या शुभ आपण स्पिन करणार आहोत. स्वराज 11 हा संघ टॉस बोलणार आहे. वाटते बोंबील असा कॉल केलाय. चला चला परत आपण उडवणार आहोत. त्या स्पर्धेमध्ये चांगले नियम आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोंबील असा कॉल होता आणि बोंबील आलेला आहे. नाणेफेक जिंकले. दोन्ही संघाला विनंती करतोय, मान्यवरांना विनंती करतोय शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक जिंकल्या, निर्णय फक्त विचारेन. फिल्डिंग. थँक्यू. नाणेफेकीचा कॉल जिंकल्या टीम स्वराज्य संघाने घेतलेली आहे. फिल्डिंग. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. जाऊया थेट पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. जॉनपॉन बोटीचे नाखवा विश्वासजी बंडा साहेब या उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपला एक विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आपण पुढे यायचं आहे प्लीज. आणि येस बंडा साहेबांचा हा विशेष सन्मान. खूप खूप धन्यवाद साहेब, या ठिकाणी आपण उपस्थित झालात. प्रत्येकाने टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. खूप खूप धन्यवाद.
सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, आपण जर अल्कोहोल घेऊन आले असेल, दारू घेऊन इतर बाहेरील सुद्धा व्यक्ती आलेले आहेत, त्यांच्याकडे सुद्धा दारू आहे, तर आपण त्यांना सांगू शकता की आपण इथे बॉल निघून चाललाय, क्षेत्ररक्षक पोचतील. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर ऑस्टनच्या बॅट मधून एक सिंगल जर प्राप्त केली जाईल. पहा महत्वाच्या सूचना आहेत, अन्यथाच महानगरपालिका जर या ठिकाणी पोचली तर जवळपास जर पाहिलं तर कारवाई केली जाईल. या महत्वाच्या सूचना पहिलाच संपूर्ण आयोजक समिती अलर्ट करत असताना प्रत्येक कोर कमिटी एक विचार करते की आपण एखादी स्पर्धा ठेवतो ती एक यशस्वी स्पर्धा व्हावी, आणि आतापर्यंत तरी या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा गालगोट लागलेला नाही आहे. एक चांगली शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा म्हणून या नागवा चषकाकडे पाहिलं गेलं. प्रत्येक जण या मॅचचा या संपूर्ण स्पर्धेला एन्जॉय करतात. ऑस्ट्रेलियाच्या संगतीला पॅसिफिक हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, जे स्ट्राईक एंडला आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी तयार झालेत. मिस्टर गॅटिंग मानकर, चांगला बॉल होता, चांगला सन्मान दिलाय. अगदी जर पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केली गेली. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न सातत्याने ऑस्डनच्या हातामध्ये स्ट्राईक देण्याचा प्रयत्न जरूर राहिलेला आहे, आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये एक धाव येताना दिसते. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2च्या घरामध्ये. पाहिलं निहाळलं बाकीचं काम पंचावरती सोपवलं गेलं. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर बॉल पिचिंग केला गेलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. या व्हाईट बॉलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10 फटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 5 धावा. यावेळेला जर पाहिलं गेलं तर कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑस्डन मार्कच्या बॅट मधून आलाय धूमधडाका षटकार. यस 11 धावा फटकावरती झाल्यात. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. प्लेनचा बॉल होता ऑन साइडला, चांगला बॉटमॅनचा वापर करत असताना मनगटाचा वापर या ठिकाणी केला गेलाय, आणि पाहत असताना या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती, ती म्हणजेच 12च्या घरामध्ये. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत आणि 4 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी बनवल्या गेल्यात, आणि पॅसिफिकने एक बॉलमध्ये एक सिंगल त्या ठिकाणी जरूर कंप्लीट केलेली आहे. 12 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्यात. 5 चेंडू फिकून झालेत. षटक क्रमांक आपण पहिलं बघतायत. गॅटिंगच्या षटकातील हा शेवटचा बॉल. गोलंदाज गॅटिंग मानकर तयार होतील षटकातील हा शेवटचा बॉल घेऊन. पॅसिफिक टू जर पाहिलं गेलं तर गॅटिंग स्विच हिट
खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील त्या ठिकाणी. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. लक्ष होतं 48चं, पहिल्या षटकात 13 धावा तर गाठल्यात. येणारे असतील 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये जर पाहिलं गेलं तर विजयगरीता 35 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू 35 धावा. आपण घेतो एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. 24 चेंडू 35 धावा या मॅचच्या दिशेने. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कोळी ब्रदर्स प्रस्तुत आपण बघतायत नागपा चषक. आजचा तिसरा दिवस आहे संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा आणि जवळपास जर पाहिलं गेलं तर उद्याचा चौथा दिवस असेल आणि परवा या स्पर्धेचा शेवटचा दिवस, फायनल डे आपण बघणार आहात. अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण सुरू पाहणार आहात. परंतु आजच्या दिवसात अप्रतिम क्रिकेट, प्रत्येक संघाने दिलेले 100% आपण आतापर्यंत चांगले क्रिकेट पाहिलेलं आहे. जॅक्सन तयार झालेत त्या ठिकाणी पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल ऑन साईडला सुरेख फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पुढे आले होते. अगदी जर पाहिले गेले तर डाऊन डी बॉल कार्पेट ड्राईव्हच्या साहाय्याने या बॉलला खेळलं गेलं आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर एक धाव ठिकाणी कंप्लीट केली गेली. ऑस्टन जोपर्यंत आहेत तोपर्यंत डावखुऱ्या शैलीचे एक विस्फोटक फलंदाज धावा करताना दिसतील. आणि ज्यावेळेला कॅप्टन टॉसला आले होते आम्ही त्यांना प्रतिक्रिया विचारली गेली. त्यावेळेला त्याने एकच सांगितलं की येस, आमच्याकडे ऑस्टन आहेत. ज्या कामगिरी ऑस्टनने दुसऱ्या मॅचमध्ये केली तशीच कामगिरी ऑस्टनकडून अपेक्षित आहे या तिसऱ्या मॅचमध्ये. ऑस्टनने तर एक षटकार ठोकला गेलाय. 4 बॉलमध्ये 10 धावा वैयक्तिक ऑस्टनच्या बॅटमधून आल्यात. जॅक्सन पुन्हा एकदा तयार होती स्ट्राईकवरती. ऑस्टन मानकर आणि प्रत्येक एका चांगल्या खेळाडूची सुरुवात जर पाहिली तर व्यावसायिक क्रिकेटमधून होते. अंडरआर्म क्रिकेट भरपूर ऑस्टनने खेळलेला आहे आणि आता देखील अंडरआर्म क्रिकेटवरती जास्त फोकस असेल तेवढंच चांगलं फोकस ओरम क्रिकेटवरती देखील ऑस्टनचं राहिलेलं आहे. चांगला बॉल होता. अगदी जर पाहिलं गेलं तर फलंदाजाला रीड करून पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. पहिला बॉल जातोय डॉट. ऑस्टनला बीट केलंय ते म्हणजे जॅक्सन या गोलंदाजाने. आणि आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 2 चेंडू फेकून झालेत. धावा लफटक्यावरती स्थिरवल्या जातील 14 या धावसंख्येवरती. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फुलटॉस बॉल, असे बॉल तुम्ही ऑस्टनला द्या तर ऑस्टन ते मैदानाच्या बाहेरच पाठवतील हे त्याने दर्शवले गेले. ऑस्टनच्या बॅटमधून करारा प्रहार. चेंडू सीमारेषी पार. 6 धावांकरिता नागपा चषकातील एक दमदार षटकार. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फुलटूस बॉल होता आणि या फुलटूस बॉलला जर पाहिलं गेलं तर सरळ पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा ऑस्टनच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती ती म्हणजेच 20 धावा. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हे पहा JTC 2 स्क्रीन आहेत. 2 आपण जरूर बघतात कॅमेरा सहित ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा नेत्रदीपक आयोजन नागपा चषकात आपण बघताय. 2 स्क्रीन अगदी जर पाहिलं गेलं तर 2 कॅमेरा सहित ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा. पुन्हा एकदा आक्रमण केले ऑस्टनच्या बॅटमधून. सलगचा हा दुसरा कडक बेधडक षटकार. थँक्यू डीजे. म्हणजे पहिल्या डावात जे केलं तेच पुन्हा एकदा रिप्ले दाखवत असताना आपण ऑस्टनला पाहत आहेत. थोडासा
खराब चेंडू होता आणि त्यावरती जर पाहिले गेले तर आक्रमण करत असताना दिसत आहेत. 26 झालाय. हा बॉल फुलटॉस कॅच होण्याची दाट शक्यता. कॅच झाले. कंप्लीट प्राइजलेस विकेट मैदानाच्या आतमध्ये जाईल. ऑस्डन मानकरच्या खेळीला पूर्ण विराम. परंतु ऑस्डन याही डावामध्ये चांगली धावसंख्या बनवली आहे. टोटल टीमची जाऊन पोहोचते 26 आणि 8 बॉलमध्ये 22 धावा करून आउट झाले आहेत. ऑस्डन मानकर विकेट. गॅटिंग साठी देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. नाईस बॅटिंग मानकर आपण पहिल्या डावात जर पाहिलं गेलं आणि विकास 11ला शुभेच्छा दिल्या गेल्या ते म्हणजेच रियान कोल्हा यांच्या माध्यमातून. आणि 550 आत्तापर्यंत जर पाहिजे तर लाईव्ह वरती प्रेक्षक पाहत आहेत. या प्रत्येक प्रेक्षकांचं आम्ही GTC लाईव्हच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत जरूर व्यक्त करतोय. प्रेक्षकांविना मॅच अधुरी. परंतु भरपूर असं कमी गाव असतात त्यामध्ये एखादी स्पर्धा असते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. परंतु जेवढे लाईव्ह पाहत नाहीत त्याच्याहून अधिक जर पाहिलं गेलं तर या मैदानावरती येत आहेत. असं एकमात्र गाव वसई कोलीवाडा. आणि याच परिसरामध्ये जर पाहिलं गेलं तर भरपूर प्रेक्षक वर्ग नेहमीच या मॅचचा आनंद घेत असताना याही वर्षी सलग 5व्या वर्षी या संपूर्ण प्रेक्षकांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. ऑस्डनची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले. काय दबाव आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम वरती विकास वरती राहील की मात्र तोच दरारा त्यांचा कायम पाहायला मिळेल. कोळी इंडियन्स प्रथम तास बॅटिंग करत असताना थोडा धावा कमी बनला. 48 शॉर्ट बॉल होता. ऑन साईडला खेळला गेला बॉल लॉंगॉनला क्लिअर करणार नाही. क्षेत्ररक्षक पोहोचतील. लॉंगॉनचे 1 बाउन्स थॉम्सन आहेत आणि थॉम्सनने आजच्या दिवसात नाराजगी व्यक्त केली कारण की थॉम्सनच्या बॅटमधून पहिल्याही मॅचमध्ये जर पाहिलं तर विकेट गेले. याही मॅचमध्ये जर पाहिलं तर 5 धावा त्याने केल्या गेल्या. 2च धावा केल्या गेल्या. म्हणजेच थॉम्सनचा विचार केला तर ज्या अपेक्षा होत्या त्यांच्याकडून त्या त्यांनी पूर्ण केल्या नाही. परंतु फिल्डिंग पहिल्याही मॅचमध्ये चांगलीच झाली. दुसऱ्याही मॅचमध्ये फिल्डिंग त्यांनी चांगली केलेली आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 48चं लक्ष होतं. 27 झालं म्हणजे 21 करायचे आहेत. येणारे बॉल तुमच्याकडे 18 असतील. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. सुंदर संगीत आम्ही जातीचे कोळी आणि अप्रतिमरित्या आपण जरूर बघतायत. डीजेनं आज प्रत्येकांना मंत्रपुक्त केले. आजचा 3रा दिवस आणि प्रत्येकांना हवीविशी आवडणारी संगीत प्रत्येकांना हवीविशी वाटणारी या ठिकाणी जर पाहिलं तर ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. निल्सन आले. पहिलाच बॉल फुल टॉस होता त्यावरती आक्रमण करत असताना 1 धाव तर कंप्लीट केलेली आहेत. आणि जयेश देखील जर पाहिले गेले तर नायगाव कोलीवाडा अगदी जर वसई कोलीवाडा या संघाच्या माध्यमातून भरपूर वर्ष झालेत 1 गाव 1 फॉर्मॅटचे क्रिकेट खेळत आहेत. आणि खरोखर जर पाहिलं तर कोलीवाडा ज्या ज्या वेळेला म्हणतो त्या वेळेला जर पाहिलं तर 2 कोलीवाडा आपल्याला नक्की पाहायला मिळत आहेत. त्याचा देखील उल्लेख आपण करणार आहोत. एक धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला गेला. गॅटिंगचा बॅकअप आहे. बॅटला बॉल लागला गेलाय आणि एक सिंगल या ठिकाणी प्राप्त केली जाईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजेच 29 धावा. इजा दुखापत जर झाली असेल तर आमच्यापर्यंत लगेच माहिती पोहोचवा. कोलीवाडा जर म्हटलं तर आपल्या परिसरामध्ये तर 2च कोलीवाडा आहेत. एक नायगाव कोलीवाडा आणि एक वसई कोलीवाडा. आणि दोन्ही कोलीवाड्याचं जर पाहिलं तर एक चांगले क्रिकेट आपण नेहमीच क्रिकेट पाहिलेलं आहे.
29 धावा धाव फटकावरती 2.2 चेंडू फेकून झालेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार जयेश साठी. ओहो चांगला बॉल आहे. अगदी जर पाहिले गेले ना तर क्रिकेटमध्ये तुमची गुणवत्ता पाहिली जाते. तुम्ही किती हाईटने बारके आहात हे पाहिलं जात नाही आहे. तुमच्याकडे किती क्षमता आहे चेंडू फिरवण्याची, किती ॲबिलिटी आहे आणि किती वेगाने टाकण्याची क्षमता आहे हे पाहिलं जातं. धीम्या गतीने टाकला, फसवलाय बॉलवरती. अगदी जर पाहिलं गेलं तर या पहिल्या बॉलवरती पाहिलं जयेशला थोडा वेगाने टाकला गेला आणि या बॉलवरती जर पाहिलं तर नेल्सनने हा बॉल थोडासा धीम्या गतीने हाताळला गेला. या बॉलवरती एक धाव येताना दिसते. एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 चक्रा म्हणजे 18 इथून देखील करायची आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. 48चं लक्ष्य होतं. 14 चेंडू आणि 18 धाव मॅचचं समीकरण. स्टेप आउट झाले, ऑन साइड या ठिकाणी फटका सजवला. इनटू द गॅप मधून 2 क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल 1 बाउन्स ओव्हर दी रोज 4 धावांकरिता क्रॅकिंग स्ट्रोक, कडक फटका, चौकार. थँक्यू डीजे, पुन्हा एकदा वेलकम बॅक. पहा म्हणजेच जे 2 सलामीवर बॅटर येतील ना त्यांनी जशी सुरुवात केली तसेच येणारे जे खेळाडू असतात त्यांच्यावरती दबाव प्रेशर कमी जाणवतो आणि ते दिसून आलंय. ऑस्ट्रेलियाने एक चांगली क्रॅकिंग पारी खेळली गेली आणि त्याच कारणासर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये वेगाने धावा होताना दिसतात. पहा वेग किती आहे दोन्ही फलंदाजा. थोडंसं क्षेत्ररक्षक थॉम्सनने चुकी केली, त्याचा फायदा घेतला, त्याचा भुर्दंड तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये भोगावा लागला. मिळतील या ठिकाणी 2 धावा. अशा रीतीने 3 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धाव फटकावर जाऊन पोहोचत आहेत त्या म्हणजे 36 धावा. 12 चेंडू 12 धावाचं लक्ष आता मात्र मैदानाच्या आतमध्ये राहील. 12 चेंडू 12 धावा. आपण घेतो एक छोटासा डीजे ब्रेक, ड्रिंक्स ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत नाखवा चषक 2025. थँक्यू डीजे, पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नाखवा चषक आजचा जर पाहिला गेला तर 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसातली जर पाहिली गेली तरी 3री लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 36 धावा झाल्यात. 48चं टार्गेट होतं. 12 मध्ये करायच्यात. 12 स्ट्राईक वरती बॅटर असतील जयेश, नॉन स्ट्राईक वरती पॅसिफिक आणि बॉलिंग ट्रॅक वरती गॅटिंग. स्विच शीट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि अशा रीतीने 22ची एक धाव असेल आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजे 37. 11 बॉल आणि 11 धावांचं समीकरण. मॅच थोडीशी सोपी झाली परंतु क्रिकेट आहे. इथून 1-2 बॉल डॉट आले, 1-2 बॉल विकेट जर आली तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतात. स्टेप आउट आले, चांगला फटका केलाय इनटू द गॅप. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील. दुसरी धावेचा प्रयत्न होणार आहे आणि अगदी जर पाहिलं गेलं तर वेगवान जयेश आणि पॅसिफिक यांचं कौतुक करावं लागेल. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते 39 धावा. मॅचला आता जवळ घेऊन येण्याचा प्रयत्न करतायत. 10 मध्ये करायच्यात 9. बॅटिंग करणारी टीम विकास 11 या संघाला आपण जरूर पाहतायत आणि फिल्डिंग करत असताना कोहली इंडियन्स या संघाला आपण पाहतायत. हा बॉल फुलटॉस आहे, त्यावरती केले आक्रमण
बॉल जाईल मैदानाच्या बाहेर, मिळतील धावा किती प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. पंचाने सांगितलंय हा चौकार असेल, बॉल चेक केला जाईल भीमर बॉल आहे की नाही, कारण की पंचाने रेफर त्या ठिकाणी केले. येस, आता आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. थर्ड राऊंड मध्ये आम्ही बघितलेला आहे हा चेंडू नो असेल. जयेश मागचा पाय वाकला, परंतु जी उंची होती चेंडूला ती फार मोठ्या प्रमाणावर होती. आपण JTC लाईव्ह वरती जाऊन पाहू शकता, ऑन स्क्रीन हे पा दाखवलं जातं. नो बॉल म्हणजे 5 धावा. वेलकम रवी भोईर पांजू, आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांचं स्वागत झालं. फ्री हिटची संधी या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुढे सरसवून घेण्याचा प्रयत्न, बॉल मागे गेला म्हणजे फ्री हिटच्या बॉलवरती मला तर वाटत नाही की धाव या ठिकाणी मिळणार आहे. यस, पंचाचा इशारा आलाय की या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर फ्री हिट जर पाहिलं गेलं तर डॉट चेंडूमध्ये परिवर्तन झालेलं आहे. आता धावा फटकावरती 44 झाल्यात, म्हणजेच 9 चेंडू आणि 4 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून देखील पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 4 धावा आता हे लक्ष राहिले. पहिल्या मॅच पासून मला वाटतं वन साइड मॅचेस होत आहेत. जे फिल्डिंग करत आहेत ते जिंकत आलेत पुढे, आणि याही मॅचमध्ये आपण तेच पाहतायत. जो संघ अगदी जर पाहिलं तर प्रथम फिल्डिंग केली आणि तोच संघ पुढे येताना दिसतोय. 9 बॉलमध्ये 4 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. टीम विकास 11 या संघाला मॅच जिंकण्यासाठी स्ट्राईकवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे मिस्टर जयेश. 44 धावा फटकावरती 1 गडी परत ऑस्ट्रेलियाचा विकेट गेल्यानंतर चांगले धावसंख्या उभारले गेले. 9 मध्ये 4, मॅच इज ऑन. पुढे सजवून घेण्याचा प्रयत्न, हे पहा जयेश देखील एक चांगले खेळाडू आहेत आणि जयेश मध्ये क्षमता आहे की षटकार मारायची, परंतु त्यांना माहित आहे की आता मात्र धावा कमी आहेत, तर सिंगल डबलच्या सहाय्याने जरी केल्या तर या धावा होऊ शकतात. तर इथून 1-2 विकेट गेले तर आमच्या संघावरती दबाव येईल. 8 बॉल 3 करायचे आहेत, विकेट जाण्याची शक्यता आहे. आणि पाहता जर पाहिलं तर डायरेक्ट हिट केला गॅटिंगने, आणि अशा रीतीने जर पाहिले गेलं तर दुसरी धावेचा देखील प्रयत्न झाला आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. 7 बॉलमध्ये करायची असेल आता 1 धाव. भरपूर शुभेच्छा आल्यात या ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्ण JTC लाईव्हच्या चार्ट्सवरती आपण जाऊन पाहू शकतात. ह्यानंतर लगेचच चौथा सामना चालू होईल, इगल स्टार वर्सेस स्वराज 11. ह्या सामन्यानंतर लगेचच चौथा सामना चालू होईल, इगल स्टार वर्सेस स्वराज 11. यस, दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. इगल स्टार वर्सेस स्वराज 11 सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला. यस, मॅच जिंकले आहे, लागोपाठचे 2 मॅचेस जिंकलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम विकास 11. हार्ड टफ लक टीम कोल इंडियन्स. अजून देखील एक संधी आपल्याला झुरू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. आणि पुन्हा एकदा ऑस्डनने करून दाखवलंय, टायगर अभी भी जिंदा आहे. कडक बॅटिंग.